गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशात एकामागून एक पेपरफुटीची प्रकरणं समोर येत आहेत। नुकत्याच झालेल्या नीट परीक्षा पेपरफुटीच्या वादळामुळे तब्बल 22 निष्पाप विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता। या भयानक घटनेनंतर दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीने अभूतपूर्व आंदोलन छेडलं आणि विद्यार्थ्यांचा वाढता आक्रोश पाहून अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। नीट पेपरफुटीमुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उठलेली असताना आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा परीक्षा पद्धतीचे धिंदवडे निघाल्याची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे MPSC मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेचा संपूर्ण पेपरच फुटल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय। 100 पैकी तब्बल 90 प्रश्न परीक्षेच्या 2 दिवस आधीच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर व्हायरल झाले होते। असे पुरावे आता थेट समोर आले आहेत। आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केलाय। नंदुरबार मधील कौटिल्य अकॅडमी आणि एका पेपर सेंटरच्या संगमताने हा 5 लाख रुपयांचा व्यवहार कसा पार पडला याचा स्क्रीनशॉटसह पुरावाच त्यांनी माध्यमांसमोर मांडला आहे। आजच्या या सविस्तर आणि रोखठोक व्हिडिओमध्ये आपण या MPSC पेपर फुटीमागचे नेमकं वास्तव, गौरव पाटील या विद्यार्थ्यांनी लावलेला तगादा आणि तुकाराम मुंडे यांच्या विभागाशी जोडलेला संबंध आणि MPSC चे स्पष्टीकरण काय आहे याचा संपूर्ण पंचनामा करणार आहोत। महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA विभागांतर्गत औषध निरीक्षक पदासाठी 29 जुलै 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती। या एका परीक्षेसाठी राज्यभरातील तब्बल 44,500 विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस एक करून अभ्यास केला होता। 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा पार पडली। 12 जूनला निकाल आला आणि 22 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर झाली। यामध्ये 506 उमेदवार पात्र ठरले असून त्यापैकी 150 जणांची अंतिम निवड होणार होती। मात्र या संपूर्ण भरती प्रक्रियेवर आता पेपरफुटीच्या संशयाचं मोठं वास्तव पसरलंय। 22 मार्च रोजी झालेल्या या परीक्षेच्या 2 दिवस आधीच म्हणजे 20 मार्च 2026 रोजी व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर या प्रश्नपत्रिकेतील तब्बल 90 प्रश्न व्हायरल झाले होते। या परीक्षेला बसलेले उमेदवार गौरव पाटील यांनी या प्रकरणी सर्वात आधी आवाज उठवला। त्यांनी ईमेलद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार नोंदवली। 24 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाने गौरव पाटील यांचा अधिकृत जबाब नोंदवून घेतला आणि त्यानंतर सादर केलेले व्हॉट्सअप आणि मेसेज, व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट आणि डिजिटल पुरावे ताब्यात घेतले। या सर्व पुरावे पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी आयोगाकडे पाठवण्यात आले आहेत। गौरव पाटील यांच्या मते जर हा पेपरफुटीचा संशय खरा असेल तर रात्रंदिवस प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर हा मोठा अन्याय आहे। त्यामुळे ही संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने पारदर्शक परीक्षा घेतली पाहिजे आणि यातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा असा काही पुरावा स्क्रीनवर दाखवला ज्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली आहे। हा संपूर्ण MPSCचा पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, तर पेपर सेट करणारी व्यक्तीच फुटली होती। नंदुरबार मधील कौटिल्य अकॅडमी नावाच्या एका क्लासमधून या पेपर लीकचे मुख्य जाळं चालवलं जात होतं। एकेका विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका आणि उत्तरांसाठी 5 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती। याचे व्हॉट्सअप चॅटही समोर आले आहे। पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्ती विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवायची आणि 2 ते 3 मिनिटात ते मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करायची। एका सतर्क विद्यार्थ्याने मेसेज डिलीट होण्यापूर्वी आणि सर्व प्रश्न डाउनलोड केले आणि पुरावा म्हणून आपल्या मित्राला पाठवून दिले। तिथेच हे सर्व स्क्रीनशॉट सेव्ह झाले आणि हा संपूर्ण भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आणि 2 दिवस आधी व्हॉट्सअपवर पाठवण्यात आलेली प्रश्नपत्रिका एकत्र स्क्रीनवर दाखवून दोन्हींतील कमालीचे साम्य सिद्ध केले। रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडला। ते म्हणाले की FDA खात्यात तुकाराम मुंडे यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी वरच्या स्तरावर असतील तर चांगले काम होते, पण त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारीही तितकेच प्रामाणिक असणं गरजेचं आहे। जर एखादी व्यक्ती 5 किंवा 10 लाख रुपयांची लाच घेऊन औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर बनली तर ती नोकरीत आल्यावर सर्वात आधी काय करेल? ती व्यक्ती लाचेचेच पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करेल। औषध निरीक्षक हे पद बाजारातील औषधांची गुणवत्ता तपासण्याचे काम करते। जर पैसे देऊन आलेला भ्रष्ट अधिकारी बाजारात मिळणाऱ्या बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांकडे दुर्लक्ष करू लागला तर त्याचा परिणाम काय होईल? रोहित पवारांनी आठवण करून दिली की काही दिवसांपूर्वी बनावट आणि विषारी कप सिरपमुळे राज्यातील 22 निष्पाप गरीब मुलांचा मृत्यू झाला होता,
ज्या पदांवर देशातील आणि राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची आणि प्राणांची जबाबदारी आहे त्याच ड्रग इन्स्पेक्टर पदाचा पेपर अशा प्रकारे फुटत असेल आणि लाचखोर लोक यंत्रणेत जात असतील तर हा थेट जनतेच्या जीवाशी खेळ आहे। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात टीईटी, नीट, SRPF, HSP, केमिस्ट्री, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोतवाल भरती, तलाठी भरती आणि महाजनको अशा डझनभर परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत। पैसे देऊन आणि आपल्या विचारांची माणसे सिस्टीममध्ये घुसवण्यासाठी महाराष्ट्रात एक मोठं रॅकेट काम करत असल्याचा थेट आरोप रोहित पवारांनी केलाय। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSCने आपल्यावरील पेपर फुटीचे सर्व आरोप सुरुवातीला स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत। आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 22 मार्च रोजी परीक्षा पार पडली, त्यावेळी 13 जूनला निकाल जाहीर होईपर्यंत आयोगाकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती। निकाल जाहीर झाल्यानंतर ही तक्रार प्राप्त झाली असून आयोगाने तिची अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे। तक्रारदार गौरव पाटील यांनी दिलेल्या सर्व व्हॉट्सअप मेसेज आणि स्क्रीनशॉटची तांत्रिक आणि फॉरेन्सिक पडताळणी केली जात आहे। जर चौकशीत पेपरफुटीचे आरोपांमध्ये थोडे जरी तथ्य आढळले तर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। मात्र जर हे आरोप पायाहीन आणि निराधार ठरले तर MPSC सारख्या घटनात्मक संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात तितकीच कडक कारवाई केली जाईल असा इशारा आयोगाने दिलाय। तक्रारदार गौरव पाटील आणि रोहित पवार यांनी मात्र स्पष्ट केले की ते या सर्व पुराव्यांसह लवकरच MPSCच्या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी भेट घेणार आहेत। तसेच अन्न व औषध प्रशासनाने मुख्य अधिकारी तुकाराम मुंढे यांची ही भेट घेऊन या प्रकरणाची CBI आणि निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहेत। दिल्लीतील नेट पेपरफुटी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता। ही विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद होती। पण महाराष्ट्रात वारंवार होणारे हे पेपरफुटीचे प्रकार रोखणार कोण? दिवस रात्र अभ्यास करून शेतात मजुरी करणाऱ्या पालकांचे पैसे क्लासला लावून जेव्हा एखादा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि परीक्षेच्या दिवशी त्याला कळतं की 5 लाख रुपयात पेपर आधीच विकला गेला आहे, तेव्हा त्या तरुणाच्या मनावर काय बिंबत असेल? ही केवळ एका प्रश्नपत्रिकेची गोष्ट नाही तर संपूर्ण परीक्षा पद्धतीवरचा विश्वासाची गोष्ट आहे। जर MPSCला आपली स्वायत्ता आणि विश्वासार्हता टिकून ठेवायची असेल तर या औषध निरीक्षक भरती प्रकरणातील प्रत्येक दोषीचा, मग तो कौटिल्य अकॅडमीचा संचालक असो वा आयोगातील पेपर सेंटर, यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड केलंच पाहिजे। औषध निरीक्षक भरतीचा हा पेपर पुन्हा एकदा नव्याने घेतला पाहिजे का? 5 लाख रुपयात पेपर विकणाऱ्या या दलालांवर आणि अकॅडमीवर कोणती कारवाई करायला हवी? आणि महाराष्ट्रात पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद किंवा राजस्थानच्या धर्तीवर तात्काळ कडक कायदा आणावा का? तुमची उत्तरे खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच विषयांसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।